नमस्कार, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन. कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो थँक्यू सो मच. खूप छान रिस्पॉन्स येत आहे, फीडबॅक येत आहे, कॉल्स मेसेज येत आहेत, व्हॉट्सअप करत आहेत सगळेजण मला की आम्हालासुद्धा तुमच्या ग्रुपला ॲज अ रीसेलर म्हणून आम्हाला जॉईन व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम करत राहा, असंच आशीर्वाद राहा. अजून फोन कॉल्स येत आहेत, असेच मला फोन कॉल्स येत राहू द्या. तुम्हाला मी गाईड करेन. तुम्हाला जर माझ्याबरोबर जॉईन व्हायचं असेल तेही तुम्ही करू शकता. सो तुम्हाला आज थंबनेलवरनं कळलंच असेल आपण आज कोणत्या गोष्टीवरून बोलणार आहोत, कोणत्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. सो येस, तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, खूप मोठा करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच वस्तू द्यायची आहे. ती मी सांगणार आहे. पण मला तुम्ही सांगा, तुमचे कमेंट्स सांगा करून की तुम्हाला जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये कसं स्टार्ट करायचं, कसं तुमचं बिझनेस. पहिले जे आता हे सगळे मला नवीन बघत आहेत मैत्रिणी, त्यांना जर माहीत नसेल की बिझनेस कसा स्टार्टअप करायचा आहे, तर त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन माझा बघायचा आहे. आणि ज्याने स्टार्टअप केलं आहे या 2-3 दिवसात, त्यांनी मला कमेंट्स करायचं आहे की तुम्हाला काय रिस्पॉन्स येत आहे. व्हॉट्सअप स्टेटसवर तुमचे फोटोज अपलोड केल्यानंतर काय तुमचे रिस्पॉन्स येत आहे, तुमच्या कस्टमरकडून, तुमच्या फॅमिली, तुमच्या फ्रेंड्सकडून, तुमच्या ग्रुपकडून, हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ जो आहे त्याला आपण म्हणता एकदम म्हणजे चावी की म्हणजे इथूनच स्टार्ट होऊ शकतो तुमचा बिझनेस. कसा आपण बिझनेस ग्रो करू शकतो, त्याला कोणता एक वस्तू तुम्ही द्यायची आहे ज्याने करून तुमचा बिझनेस ग्रो होईल. सांगा बघू काय असेल. गेस. येस, बरोबर. ते म्हणजे वेळ, टाईम. येस, वेळ ही खूप गरजेची गोष्ट आहे. जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात तर त्यासाठी वेळ हा खूप 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 महत्त्वाचा आहे, रोल आहे. सो तुम्हाला वेळ हा पूर्णपणे त्याला द्यावा लागणार. जर तुम्ही स्टार्टअप केलेला आहे, नवीन स्टार्टअप केला आहे, तर तुम्हाला वेळ हा खूप अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. वेळ तुम्हाला द्यावी लागणार. सो वेळ ही कशी द्यायची आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. आता तुमचे कस्टमर जर तुम्ही स्टार्ट केलं आहे व्हॉट्सअपला, मार्केटप्लेसला अपलोड करायला, जर तुमचं इंस्टाग्राम पेज असेल किंवा यूट्यूब असेल, असं चॅनल असेल, तर तिथे कसा वेळ द्यायचा, कोणत्या टायमाला तुम्ही पोस्ट करायचं, हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं आहे. तर स्वतः डिसाईड करायचं म्हणजे काय, जर तुम्ही आधी जर पोस्ट केला असेल, पहिला पोस्ट की मी माझा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे, तर तुम्ही तिथे बघायचं की आपला जो कस्टमर आहे किंवा व्हॉट्सअपचं म्हणते मी, तेव्हा त्यांनी किती वाजता आपलं व्हॉट्सअप स्टेटस सीन केलं, म्हणजे लास्ट सीन त्यांचा त्यांनी आपला व्हॉट्सअप स्टेटस किती वाजता बघितला होता, ते किती वाजता ॲक्टिव्ह होते, हे सगळं आपल्याला कळतं. आणि हे सगळं कळतं. त्याचा टाईम येतो वरती की आपला स्टेटस किती वाजता, कोणी किती वाजता बघितला, कोण किती त्यावेळेला फ्री असतं बघायला आपले स्टेटस. सो जसं आपण बघतो दुसऱ्यांचे स्टेटस, तसे आपलेही स्टेटस बघतात. आणि त्यांना आतुरता असेल की तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात फर्स्ट टाईम ऑनलाईन, काय ह्याच्याकडे प्रोडक्ट्स असणार आहेत, हे त्यांना खूप असं एक्साइटमेंट असणार. सो ते किती वाजता ॲक्टिव्ह होते तुम्हाला तुमचं स्टेटस बघण्यासाठी. सो हे तुम्हाला तिथे कळेल. तसंच आपण इंस्टाग्रामवर सुद्धा आहे की तिथेसुद्धा आपल्याला इंस्टाग्राममध्ये सेटिंगमध्ये जाऊन तिथे सगळं प्रॉपर असतं की आपला कस्टमर किंवा आपले जे बघणारे असतात ते पब्लिक म्हणा, किती वाजता ॲक्टिव्ह असतात. किंवा सेम असंच ॲज इट इज यूट्यूबवरती आहे, मार्केटप्लेसलासुद्धा आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तुम्ही जे पोस्ट करणार असाल, तुमचे प्रोडक्ट्स अपलोड करणार असाल, त्या वेळेला तुम्ही बरोबर करायचं आहे. जेव्हा आपले कस्टमर ॲक्टिव्ह असतात त्याच्या 10 मिनटं आधी तुम्ही सगळे पोस्ट करायचे आहे. तुमच्या फेसबुकला, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, यूट्यूबला, इंस्टाग्राम पेजला, अजून काही असते तुमचे पेज, स्नॅपचॅट, जिकडे तुम्ही पोस्ट करता तिथे सगळीकडे 10 मिनटं आधी पोस्ट करायचे आहे. जेव्हा तुमचा कस्टमर 10 मिनटानंतर बघणार, त्याला ती रोज हॅबिट होणार की ह्या वेळेला मॅडम पोस्ट करते स्टेटसला किंवा कुठल्याही पेजला, सोशल साईटला,
सो त्यांना कळेल की ही मॅडम त्यावेळेला ॲक्टिव्ह असते आणि आपण सुद्धा त्याच वेळेला बघायला हवं. सो ह्याप्रमाणे आपण आपल्या कस्टमरला वेळ द्यायचा, पुरेपूर वेळ द्यायचा. आधी सगळं आदल्या दिवशी माइंडमध्ये ठेवायचं आहे की आपल्याला नेक्स्ट डे कोणतं प्रोडक्ट आपल्याला अपलोड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून कस्टमर्स पुन्हा असं ॲट्रॅक्ट होतील, किंवा युनिक प्रोडक्ट टाकायचं जे कस्टमरनी कधीच मार्केटमध्ये बघितलं नसेल, असं कस्टमरला त्यांना प्रोडक्ट्स आवडतात. आणि त्यांच्या आता प्राईस कशा ठेवायच्या, तुमचं मार्जिन कसं काढायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजचा व्हिडिओ होता फक्त आणि फक्त वेळ. आपला हा वेळ कसा द्यायचा कस्टमरला, आपले किती कामं असतील अर्जंट थोडेसे बाजूला ठेवून आपण कस्टमर नेक्स्ट डेसाठी आपण तयारी करून ठेवायची. आता आपण दुसऱ्यांचे व्हिडिओज बघतो, आता म्हणाल तुम्ही जाऊ दे आता नवीनच आहे, काय रिस्पॉन्स येत नाही आहे, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये की नाराज व्हायचं नाही, तिसऱ्या व्हिडिओमध्ये नाराज व्हायचं नाही. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 1 महिना नाही, 2 महिने, पण कधी ना कधी तरी तुमच्या कस्टमरना तुमचे प्रोडक्ट्स हे नक्कीच आवडणार. आणि हे यश हे सगळ्यांनाच मिळतं, हळू का होईना पण मिळतं, नक्की मिळतं. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही एफर्ट्स घ्या, त्याच्यावरती मेहनत करा, तुम्हाला सक्सेस हे मिळणारच, ग्रोथ हे होणारच है ना. देवाचं नाव घेऊन तुम्ही पुढे पाऊल टाका. तुम्ही स्वामी समर्थ, साईबाबा, गणपती बाप्पा तर असतातच आपले. सो ह्यांचे सगळ्यांचे नाव घेऊन तुम्ही पुढे व्हा, बिंदास व्हा, काही टेन्शन वगैरे न घेता, फक्त ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि अजून तुम्हाला याच्यावरती टिप्स आहेत, खूप बऱ्याच टिप्स आहेत. बिझनेस करणं म्हणजे हे काही खायचं काम नाही आहे, पण एवढंही आपण घाबरून नाही राहायचं. म्हणजे आता म्हणत खायचं काम नाही म्हणजे या मॅडम आपल्याला घाबरवतात, असं काही नाही आहे. पण यामध्ये रिक्स पण आहेत थोड्या थोड्या. तर कशा रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले स्टेप बाय स्टेप आपण जाऊया, नाहीतर सगळं मिक्सिंग होणार. सो स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सो आजचा होता हा व्हिडिओ वेळवरती. सो आपण जर दुसऱ्यांचे व्हिडिओज घालवतो बघण्यामध्ये, यूट्यूब बघा, दुसऱ्यांचे यूट्यूब बघा, इंस्टाग्राम बघा, फेसबुक बघा, हा वेळ तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये द्या है ना. सो आपण जर दुसऱ्यांचे व्हिडिओज बघण्यामध्ये घालवतो, जो वायफळ वेळ असतो तो का घालवायचा. आपण आपला जो नवीन स्टार्टअप केला आहे आपण तिथे जास्तीत जास्त वेळ द्या. मी तर म्हणते तुम्ही वर्षभर वेळ द्या, वर्षानेच तुम्हाला हे रिझल्ट मिळणार आहे. काही जणांना 6 महिने, काही आता ज्यांचे प्रोडक्ट्स जसे असतील, ज्यांचे कस्टमर जसे असतील, त्यांना आवडत असेल त्याप्रमाणे त्यांना लगेच फीडबॅक मिळतो. सो मला तर वर्ष लागलं होतं, पण तरीसुद्धा मी हिंमत हारली नव्हती. तर एकही दिवस असा नाही गेला की मी अपलोड नाही केलं आहे. ज्या माझ्या सोशल साईट्स आहेत, व्हॉट्सअप आहे, मी पूर्ण जिद्दीने उभी होती की नाही हे मला करायचंच आहे. भले मला ऑर्डर्स नाही यायच्या, पण मी ते स्टार्टअप केलं होतं, ते आता चांगले छान ग्रोथ झालं आहे, तुम्हालासुद्धा माहीत आहे. सो असंच तुम्ही तुमच्या बिझनेसला वेळ द्या, जास्तीत जास्त वेळ द्या. इथे तिथे आपला जो वेळ असतो जो वेस्ट करू नका. स्वतःच्या बिझनेसकडे लक्ष द्या. जर तुम्ही नवीन स्टार्टअप करणार असाल, जर ग्रोथ करणार असाल, तर वेळ हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. मी पुन्हा सांगते, वेळ हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. सो तुम्ही तुमच्या बिझनेसला वेळ द्या. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की कळवा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. पुन्हा एकदा आला आहे, वेट करा. हां, तुमचा टाईम मला द्या माझे व्हिडिओज बघण्यासाठी. सो तुम्हाला याच्यातून तो आयडियाज मिळतील की बिझनेस एक मराठी गृहिणी असो किंवा अदर असो लँग्वेजमधली, ती कसे आपले बिझनेस ग्रो करू शकतो, कसा बिझनेस करू शकते. एक साधारण नॉर्मलशी बाईसुद्धा करू शकते बिझनेस, हे तुम्ही मनात नेहमी ठेवा. सो असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भरपूर प्रेम देत राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.